आजच्या भागामध्ये अवनीला घ्यायला आलेले तिची वहिनी, तो महेश आणि विवान या सगळ्यांची खूपच बोलती बंद करते अवनी. आणि विवानची तर खूप धुलाई करते आणि त्याला घरी पाठवते. आता अवनी म्हणत असते, विवान हे बघ लक्षात ठेव, आणि वहिनी तुला पण सांगून ठेवते, कुणी सांगितलं तुला मी इथे सुखी नाही आहे, मी खूप सुखी आहे. आता ते विवानला म्हणत असते, तू जर आता माझ्या मागे लागलास तर आता तर तुला कुत्र्यासारखं हाणलंच आहे, पण दुसऱ्या वेळेस तुझी गैर केल्या जाणार नाही आणि तुला घरीही पाठवणार नाही. इकडे अवनीचे बाबा खूप खुश असतात. ते तिच्या आईला म्हणत असतात, अगं अवनीची रूम वगैरे तयार करून ठेवली ना, आणि तिला गव्हाची खीर आवडते, ती गव्हाची खीर बनवून पण ठेवली असेल ना. आता तिची आई म्हणत असते, हो मला माहीतच होतं. आता ते आनंदात असतात. तेवढ्यातच महेश, स्वाती आणि विवान येतो. ते म्हणत असतात, काय रे पोरांनो, तुम्ही एकटेच झालात? अवनी कुठे आहे माझी? अगं तिच्यासाठी औक्षणाचं ताट वगैरे तयार केलं होतं. महेश म्हणत असतो, अहो बाबा, ती आपली अवनी इतकी विचित्र वागते आता. ती म्हणते की मी तिथेच खूप सुखात आहे. स्वाती पण सांगत असते, बाबा तिनेच सांगितलंय, मी तिथे खूप सुखात आहे आणि माझ्या स्वप्नांना आकार देणारी माणसं मला भेटली, माझा खूप आदर करतात, सन्मान करतात. आता तिचे बाबा म्हणत असतात, काय? आणि ते म्हणतात की तिने तर दुसरं घर बघितलं होतं ना राहण्यासाठी. आता ते म्हणत असतात, हो पण राजाने, तो माणूस फ्रॉड असल्यामुळे राजा तिला घरी परत घेऊन आला, आणि ती म्हणते की राजाला माझी काळजी होती म्हणून त्याने हे सगळं केलं. आता तिचे बाबा खूप चिडतात राजाचं नाव ऐकून. राजा करतो ती काळजी आणि मी करतोय ते काय वाटतंय तिला? तिच्यासाठी एवढा जीव तोडून धावतोय, तिला घरी आणण्यासाठी नको नको ते प्रयत्न करतोय, आणि ती अवनी अशी वागते. ते यांचा विश्वासच बसत नसतो. इकडे राजा खूप विचार करत बसलेला असतो. अवनी तिथे येते. अवनी म्हणत असते, काय रे राजा, काय करतोय? राजा म्हणत असतो, काही नाही. अवनी म्हणत असते, मग विचार करतोय कालच्या घडलेल्या प्रसंगाचा. अरे खरंच तुम्ही माणसं खूप छान आहात आणि मला खूप आवडता. राजा म्हणत असतो, पण तुमच्या घरचे वेगळाच विचार करतायत ना आमच्याबद्दल. अवनी म्हणत असते, अरे त्यांचं जाऊ दे, तू नको विचार करू, पण मला माहिती आहे माझा तू या घरात किती आदर होतो. तिथे पण मी लाडातच वाढलेली आहे, पण या घराने मला जी उभारी दिलेली आहे ते मी कधीच विसरणार नाही. राजा इकडे बघायला लागतो अवनीला बोलतच नसतो. अवनी त्याला सारखं म्हणते, राजा बोल ना. अरे मी नाही सांगितलं नव्हतं कुणाला, पण तेच झाले स्वतःहून, मी काय करणार राजा, याचा तरी विचार करतो. अरे खरंच माझ्यासाठी तू आजपर्यंत खूप काही केलंस आणि मी तुझ्या त्या ऋणाखालीच इथे थांबली आहे. तुम्ही मला सगळे खूप जीव लावता, आणि एवढी चांगली माणसं भेटणं म्हणजे एक नशीबच म्हणावं लागेल. नाहीतर माझ्या बाबांनी त्या विवांसोबत माझं लग्न करून देऊन खूप नुकसान झालं असतं रे माझं, आणि ते नुकसान तू होताना वाचवलं आहे राजा. त्यामुळे मी तुझे उपकार नाही विसरू शकत. तर राजाला कसं तरीच होतं, पण तो म्हणत असतो, पण कधीतरी जासाल ना तुम्ही. आता यशोदा म्हणत असतो, आता तुम्ही ना या सगळ्यांचा विचार नका करू. तुम्हाला ज्या दिवशी हे घर सोडून जावंसं वाटेल ना, त्या दिवशी तुम्ही हे घर सोडून जा. आम्ही तुमच्यावर कोणतेही जबरदस्ती करणार नाही इथे थांबण्याची, आणि कोणताही निर्णयही लादणार नाही. त्यासाठी तुम्ही आमचा विचार नका करू. तुम्हाला ज्या दिवशी कम्फर्टेबल वाटणार नाही त्या दिवशी तुम्ही हे घर सोडा. आता यशोदा हे सगळं बोलत असतो. अवनी म्हणत असते, हो यशोदा, पण मला नाही वाटत मला हे घर सोडण्याची वेळ येईल. जेव्हा माझी स्वप्न पूर्ण होतील तेव्हा मी स्वतःहून जाईल. यशोदा म्हणत असतो, तेच ना, पण आम्हाला खूप छान वाटतं तुम्ही इथे असला तर. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला, सगळ्या गावकऱ्यांनी आमचं नाव काढलं, आणि तुम्ही असता तर खूप छान वाटतं आणि घर पण खूप छान राहतं आनंदी. नाहीतर एवढ्या दिवसांचे आम्ही पुरुष मंडळीच होतो, खूप बोरिंग व्हायचं हो. आता कसं बाई आली घरात, तर अशी लक्ष्मीची पावलं घराला लागल्यासारखी वाटत आहेत आणि खूप आनंद होतोय. अवनी म्हणत असते, हो यशोदा. आणि राजा तिच्याकडे बघायला लागतो की अवनी काय विचार करते, की अवनी निराश आहे अजून पण अवनी खूप खुश असल्याचं दाखवत असते. राजा आणि यशोदा एकमेकांकडे बघायला लागतात. राजा म्हणत असत, हो अवनी, यशोदा जी म्हटला ना ते खरंच आहे. तुम्हाला ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. आता इकडे धनपाल येतो. तो धन्या येतो. धन्या वेगवेगळी आवाज काढत येतो आईस्क्रीम विकत असल्यासारखं, आणि तो आईस्क्रीम आणतो सगळ्यांसाठी. आता
पाण्या म्हणत असतो, अरे हा धन्याना लई विचित्र आवाज काढतो गड्या. राजा म्हणत असतो, अरे पण इथे टाईम काय चाललाय, आमचं काय सुरू आहे आणि तुमचं काय. धन्या म्हणत असतो, अरे ते काही सुरू असू दे रे, संसारामध्ये चढ उतार होतच असतात, त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं. नंतर ते ही आईस्क्रीम खाऊन घ्या बरं. राजा म्हणत असतो, या मुलाचं काय करू ना मी, काही समजत नाही, हा एवढा पॉझिटिव्ह कसा राहू शकतो हेच मला कळत नाही. धन्या म्हणत असतो, अरे त्यासाठी चांगला माइंड लागतो, फ्रेश माइंड ठेवण्यासाठी पॉझिटिव्हनेस हवाच असतो ना. नंतर राजा म्हणत असतो, हो रे बाबा हो. लगेच इकडे ते अण्णा येतात आणि ते नाचत येत असतात. ते म्हणत असतात, लाईटिंग डान्सिंग डान्सिंग लाईटिंग, आणि ते फोटोज घेऊन आलेले आहेत, एक अवनीचा आणि एक पूर्ण फॅमिलीचा. राजासोबतचा अवनीचा फोटो ज्या दिवशी त्यांचा तो कार्यक्रम झालेला होता ना त्या दिवशीचा. इकडे ते म्हणत असतात, तुम्हाला गप्प बसा सांगतो मी, आणि थोडा वेळ थांबत जा रे, काही आणलं की लगेच मला बघू द्या मला बघू द्या, असं नका करत जाऊ. सब्र का फल मिठा होता आहे, त्यासाठी थोडी सब्र करत जा. आता ते फोटो लावतात आणि त्यावर कवर असते, त्यामुळे या मुलांना काहीच समजत नाही की यामध्ये काय असतं. आता धन्या म्हणत असतो, ओ अण्णा हे काय करताय तुम्ही. अण्णा म्हणत असतो, धन्या थांब रे, अरे ते कवर तर काढू दे त्याच्यावरच्या, कळेल तुला काय आहे तर. आता अवनीला पण बघायची उत्सुकता लागलेली असते. सगळ्यांनाच असं वाटतं की अण्णाने नेमकं आणलं तरी काय. ते अण्णा म्हणत असतात, माझं ना खूप स्वप्न होतं, आणि तो अवनीला जाऊन त्याच्यावरच्या कवर काढायला सांगतो. त्यामध्ये राजा आणि अवनीचा फोटो असतो. आता हा फोटो बघून राजा आणि अवनी एकमेकांकडे बघायलाच लागतात. त्यांना मनाला कसं तरीच वाटतं की आपलं लग्न खरं नाही आहे, आणि घरचे किती आनंदात आहेत आपल्या लग्नामुळे. आता पुढे काय होईल हे बघण्यासारखं खूप छान होईल भाग. त्यामुळेच बघत राहा बाई तुझा आशीर्वाद, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे लगेच परत अवनी त्या फोटोकडे बघते, तर यशोदा असं हसण्यावर नेतो विषय. ते म्हणत असतो, काय हो अण्णा हे काय घेऊन आलात तुम्ही. अण्णा म्हणत असतो, गप्प रे, मला खूप वाटायचं पहिलीपासून, माझं स्वप्नच होतं म्हण की आपल्या भिंतीवर राजा आणि सुनबाईचा फोटो आणि एका साईडने आपला फॅमिली फोटो असला पाहिजे. म्हणजे बघ ना, अरे घराला बाईचा आशीर्वाद लाभला, लक्ष्मीच्या पावलांनी आपली सून आपल्या घरी आली, घर आनंदाने उधळून गेलं. त्यामुळेच बघ ना किती भारी वाटतंय. आणि हे असे भिंतीवरचे फोटो बघून तर अगदी असं वाटतंय की आपण एखाद्या लॉजमध्ये गेलेलो आहे. आता सगळेजण हसायला लागतात. अण्णा खूप भारी बोलत असतात. अण्णा त्या पाण्याकडे जातो आणि म्हणतो, पाण्या बघ ना बघ किती छान दिसतंय, ही सगळी अण्णांची कृपा आहे आपल्या घरावर. आता राजा म्हणत असतो, हो बाबा तुमची कृपा आहे, जा तुम्ही आता. अण्णा दारू पित असतात ना, त्यामुळे ही मुलं त्यांची रात्रीला खूपच उडवतात, तरी त्या अण्णांना काहीच वाटत नाही. आणि हे सगळे त्यांनी खूप लाडाने वाढवलेले मुलं आहेत, त्यामुळे त्यांना पण यांच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यांच्या मनात. आता पाण्या आणि धन्या हसायला लागतात अण्णांचे जोक्स ऐकून. अण्णा आता तिथे निघून जातात. तेव्हा राजा अवनीकडे बघत असतो की अवनीला कसं वाटलंय आपल्या अण्णांनी फोटोज आणले. आता धन्याने आणलेले आईस्क्रीम तो सगळ्यांना देतो. आता अवनीच्या हातामध्ये पण आईस्क्रीम असते, पण ती सध्या खात नाही. इकडे राजा पण तिथे असतो, धन्या तिथून निघून जातो. आता हे दोघं उभेच असतात. तर राजा अवनीला म्हणतो, तुम्हाला काही वाटलं तर नाही ना. अवनीच्या डोळ्यातून डायरेक्ट ती फोटो बघून पाणीच येतं, आणि ती म्हणत असते, बघ ना राजा, आपलं हे खोटं लग्न आहे, पण सगळ्यांना किती खरं वाटतंय आणि खरं होत चाललंय ते. जेव्हा आपल्याला या सगळ्यांना सांगावं लागेल की हे लग्न खोटं होतं, तेव्हा आपल्याला खूप प्रश्न पडतील आणि खूप वाईटही वाटेल. राजा कसं वाटेल या सगळ्यांना. मला त्याचाच विचार आला आणि रडायला आलं. आता राजाच्या पण डोळ्यात पाणी येतं. तो अगदी डोळे बंद करतो आणि म्हणतो, देवी आई प्लीज यांना कळू दे ना, आमचं लग्न खरं आहे. आमच्या घरावरचा बाईचा आशीर्वाद नको ग जाऊ देऊ घराच्या बाहेर. यांना कधी समजेल, कधी माझ्याबद्दल प्रेम वाटेल काय माहीत. आता इकडे विवान विचार करत असतो, खूप रागात असतो. त्याचा झालेला अपमान त्याला बदला घ्यायचा असतो अवनीचा. तो म्हणत असतो, कशी ती अवनी इकडे, मी कॅनडा रिटर्न आहे म्हणून मला हिनवत होती, इकडे माझे किती पेशंट वाट बघत असतात, आणि ती अवनी प्रत्येक वेळेला माझी इज्जत घालवते. एवढ्या छोट्याशा गावातून आलेली मुलगी माझी अपमान करत असते सतत. आता तो एका माणसाला बोलवतो आणि तिथे काय सांगतो ते पुढील भागामध्ये
आपल्याला दिसेलच. इकडे राजा सकाळी सकाळी तो पैसे बघत असतो. त्याच्या पॉकेटमध्ये 10 रुपये असतात फक्त. तो म्हणत असतो, काय ग देवी आई, माझं नावच फक्त धनराज ठेवलं आणि धनच नाही देते तुम्हाला. इकडे यशोदा थोडे पैसे घेऊन येतो आणि राजाला म्हणतो, ठेव तुझ्याकडे, तुला कामाला येईन रे, त्यांना माहीत नाही ना तुझी नोकरी गेली अजून. राजा म्हणत असतो, अरे यशोदा, अशा नोकऱ्या मिळेल नाशिकमध्ये, क्लास 1 ड्रायव्हर आहे मी, आणि त्याचा विचार तू नको करू. आता यशा म्हणत असतो, हो हो राजा, नक्कीच होईल तुझ्या मनासारखं. इकडे अवनी तयारी करत असते. राजा म्हणत असतो, कुठे निघालात? अवनी म्हणत असते, अरे माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं, तिथेच जायचं होतं. आता आता राजा म्हणत असतो, हे बघा मी तयार झालो आहे. अवनी म्हणत असते, अरे तुला वेळ लागेल. राजा आता आरशामध्ये बघतो, थोडेसे त्या शर्टच्या बाह्या वगैरे फिटिंग करतो आणि चष्मा लावून निघतो जायला. तो म्हणत असतो, झाली माझी तयारी. अवनी म्हणत असते, बरं चाल, तुला यायचंच आहे तर. यशोदा म्हणत असतो, काय रे तू यांना फ्लर्ट करतोय? अवनीला तो म्हणत असतो, तुम्हाला त्रास देतोय का हा? अवनी म्हणत असते, नाही नाही, त्याला माझ्यासोबत यायचं आहे फक्त. तर यशोदा म्हणत असतो, बरं जा मग, जा दोघीजण एकमेकांसोबत, छान वाटेल. आता अवनी राजाकडे बघून हसायला लागते. तो त्याच्या चष्मा वगैरे लावून कॉलर टाईट करत असतो. अवनी आता हाताची घडी बांधून त्याच्याकडे बघत बसते आणि तो बाहेर पण निघून जातो. आता यशोदा आणि अवनी हसायलाच लागतात. नंतर ते दोघे गेल्याच्या नंतर पान्या इकडे येतो आणि पान्या म्हणत असतो, बाय बाय वहिनी. नंतर तो म्हणत असतो, कुठे गेले रे हे? यशोदा म्हणतो, अरे त्या अवनीच्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिकडेच गेले ते लाडू, बुंदीचे लाडू वगैरे खायला. आता पान्या म्हणत असतो, अरे आपल्याला पण लवकरच लाडू खायला भेटतील बघ आता. यशोदा म्हणतो, काय का रे? तो म्हणत असतो, अरे नमीला बघायला पाहुणे येणार आहेत ना, आता आज पाहुणे येतील, उद्या साखरपुडा आणि परवा लग्न, आणि आत्या चांगलं स्थळ आल्यावर तिचं लग्न करून टाकेल ना. पण बघ आत्याने नाही पण म्हणलं, आपण खूप नाचायचं तिच्या लग्नात. तर यशोदाला खूप वाईट वाटतंय की नमीवर त्याचं पण प्रेम आहे. इकडे नमीला किडनॅप केलेलं आहे ते विवानने, त्यांनी अवनी समजून. आता आत्या जेव्हा तिच्या रूममध्ये जाऊन बघते तर डोक्याला हातच मारते आणि म्हणते, अरे नमी पळाली, आता कुठे गेली असेल ही कार्टी, हिला तर लग्नच करायचं नव्हतं. इकडे तर विवान आणि त्यांचे काही गुंड असतात, त्यांनी नमीला असं बांधून आणले. आता इकडे सगळं गोंधळच होणार आहे, कारण नमी डायरेक्ट अवनीच्या घरी येणार आहे.